अधिकाऱ्याचा, पीडी साहेबांचा, पीडी साहेबांचा, देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन मुआवजा पूरा लेंगे। देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन कीमत पूरी देंगे। तुम्हाला काय एवढी घाई झाली आहे? आम्ही इथे बसलो, आमच्या वडिलोपार्जित जमिनी जात आहे, तुम्हाला तुमच्या ठेकेदाराला तुम्हाला तुमचं पाहिजे आरामात घेऊन गेला जमिनी लोकांच्या। हे पीडी साहेब परवा आले, फक्त बस तुमच्या पुलाचं बोला, शेतकऱ्याचं काही नको बोला। रस्ते पडली बरोबर करा, तुम्हाला तुमच्या कामाची नडली आहे आणि शेतकऱ्यांच्या बद्दल काही बोलायचं काही नाही मला। अरे 2 वर्षापासून शिक्के मारून ठेवले, सातबाऱ्यावरून जमीन बी वजा करून टाकली आमची, लावून टाकले तुमचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते, जालियनवाला बाग करून टाका, भोसरीचा मारून टाका झालं सगळ्याला। तुम्ही सर्वांनी रस्ता बनवा की हा प्रोजेक्ट आम्ही कॅन्सल करतोय, मग झक मारायला रस्ता बनवत आहे का? कशाला पूल बनवत आहे? प्रोजेक्ट कॅन्सल करता येतं आमच्या जमिनीवरचे, हे काढा ना। ठेकेदाराच्या पोट भरा करताच काम सुरू केलं यांनी, हे अधिकारी दिशाभूल करताय, शेतकऱ्याबद्दल काही कळवलं नाही। कमिशन मला चॉकलेट देत आहे, लाच वाटत शेतकऱ्याकडे काही बोलायला पाहिजे नव्हतं। अन्न खाता नाही ते, पैसे शेतकऱ्याच्या पोरा असतात ना, पैशाने ढेरी भरले त्याच्या ढेरक्या, ते काम बंद करायला लावा। काय खासान पैसे खासान काय? तुम्हाला काय वाटते पोलिसांच्या दडपशाही करून तुम्ही आमचं आंदोलन असं दडपसान काय? तुमच्या ठेक्यासाठी आम्हाला दडपून काढा तुम्ही, शेतकऱ्याले लाज वाटायला पाहिजे। ठेकेदाराले शेतकऱ्याबद्दल काही कळवलं नाही का त्याला? जे न्याय आहे तेच मागताय मी, आम्ही तेच मागतोय, आमच्या आवाजच्या चुका दुरुस्त करता नाही, पहिले चुका तुम्ही ना करायच्या, आवाज चुकीच्या बनवायच्या, नंतर इंग्रजी हायवे असताना हायवे दाखवत नाही, शेती जमीन दाखवत आहे, शेतकरी आनंद का? महिन्यापासून आम्ही इथे आंदोलन करतो आहे, तुम्ही त्या लेवलचा अधिकारी इथे आणला पाहिजे ना, चर्चा करायला कोणाशी? आम्हाला कोणी बी अधिकारी येतो म्हणतो मला अधिकार नाही, मग आला कशाला रे बापाजी तुला अधिकार नाही? तर शासन उलट फायदा केला, दिशाभूल करण्यासाठी इंग्रजीत आवाज करता। हायवेचा तुम्ही बोर्ड लावता, हे जमीन हायवे टच नाही म्हणता, बोर्ड 753 लावता हायवेचा। अरे गुगलवर मॅपवर ते दाखवता आणि कुशल लोकांचं दिशाभूल करता। मला असं वाटतं आपण विनाकारण घ्यायला अधिकारी त्यांच्या समोर बोलतोय। तुम्ही तुमचं प्रोजेक्टचं बघताय, त्या संदर्भामध्ये या लोकांना जे शेतकऱ्यांना पैशाच्या संदर्भात चर्चा करायची, कोणाशी करायची? प्रांत साहेब आहे पुढे चर्चा करून तुम्हाला काय करता येईल ते केलं पाहिजे। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि केंद्रातल्या मंत्री महोदयांची चर्चा या संदर्भात काल मला राजूरकर साहेबांचा फोन आला, असं आहे ते PS आहे यांच्यावाले मुख्यमंत्री महोदयांचे, उद्या मिटिंग हे करा, ते आमचा तो 15 दिवसाचा अल्टिमेटम सपत चालला 60 दिवसाचा अल्टिमेटम। मी परवा कलेक्टरांशी चर्चा केली की ते लवकरात लवकर काहीतरी सॉल्व्ह केलं पाहिजे। आता जोपर्यंत तुम्ही हा काहीतरी योग्य मोबदला करत नाही किंवा ते हा विषय तुमचा जो लवाद आहे त्याला नव्याने ऐकून घेत नाही, तोपर्यंत हा विषय सुटणार नाही ना, किंवा केंद्र राज्याने तरी काहीतरी दिलासा दिला पाहिजे। आता राज्यात देशामध्ये वेगळे अडचण चालले आहे, आम्ही ते समजू शकतो। तर पहलगाम झाला त्या दिवशी मिटिंग होती, त्याच्या 1 दिवस पहिला मिटिंग ठरली होती, ते पहलगाम झाल्यामुळे शेवटी ते पुढे गेले, ते आम्ही समजू शकतो। तुम्ही असं एवढे लोक पोलीस घेऊन यायचं आणि लगेच चालू करायचं काम असतं, यांच्या बी भावना आहे, यांच्या भावना दुखवू नका। आणि त्या लोक काही चुकीच्या पद्धतीत काही बोलताय का आपल्याशी? तुम्ही 1 एकर जमीन हायवे टचला 4 लाख रुपये, 4 नाही 2,38,000 रुपये देता, तर ते तर तुम्हाला मुक्ताईनगरमध्ये 500 स्क्वेअर फूटची जागा मिळणार, आणि 1 एकर जागा हायवे टचची तुम्ही द्यायला लागले, सगळं कमर्शियल जागा आहे। 753 तुम्ही म्हणता आणि उद्या दिवशी म्हणता तुम्ही 753 नाही आहे, असं काल दिवशी म्हणता तुम्ही 753 नाही, आणि आज म्हणता 753 बोर्ड लावतो तुम्ही इथे। शेवटी नॅशनल हायवेचा जो रेट आहे तो मागे जो लागला 2013 मध्ये, त्याप्रमाणे करावं। शेतकऱ्यांची जी मागणी आहे, 2013चा रेट आज मान्य नाही केला पाहिजे, तो वाढला पाहिजे। 2013चा जो आपला त्याला त्यावेळेस 3200 रुपये भाव दिला, मग आज काय पाहिजे? आर्बिट्रेशन मध्ये बहुतेक आर्बिट्रेशन काय दिला? 280 रुपये काय द्यायला पाहिजे? तुमचं मत सांगा।
नाही मत काय आता याचं कायदेशीर नाही काय तुम्ही आहे? ऑफिसर म्हणून नाही नाही बोला, साहेब शेतकरी साहेब म्हणून बोला. साहेब कायदेशीर तुम्ही पण लवाद अधिकारी आहे, तुम्हाला कायदेशीर आम्ही पदाधिकारी. तुम्ही ठीक आहे तुम्ही माझे अधिकारी आहात. तुम्हाला आम्ही सर्व डॉक्युमेंट दिलेले आहे, तुम्हाला पुरावे दिले. पहिले गोष्ट तर पहिले ज्यांनी केला अवॉर्ड त्यांनी तर हायवे दाखवला नाही, तुम्हाला आम्ही पुरावे दिल्यावर तुम्ही ना हायवे दाखवला 920चे रेट दिले. त्या नंतर निकाल देताना 280. कलेक्टरनं 280चे रेट दिले. हम्म. पहिले 45 एकच जमीन, एका जमिनीचे 3 रेट करून टाकले तुम्ही ना. बरं तुम्ही IPS अधिकारी आहे, आम्ही तरी शेतकरी आम्हाला काही समजत नाही. कम से कम आमच्याशी बोला तर खरं. बावनकुळे साहेब मुंबईला बोलवता आम्हाला, विधान भवनात सांगता की मी 2 तारखेला मिटिंग घेतोय. आम्ही मुंबईला गेले आणि म्हणे मुख्यमंत्र्यांसोबत माझी मिटिंग आहे, तुमची मिटिंग कॅन्सल. अरे आम्ही काय पाकिस्तानी लोक बाकी जागेवर सर्व दूर जिथे जिथे हायवे चालू आहे ना. म्हणतो बोला, संवाद करसान तर काही मार्ग निघेल. बरं विशेष आमदार साहेबांनी किती वेळा तुमच्याजवळ आम्हाला आणलं की तुमच्याशी पण तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला पुराव्यानिशी बोललो. कलेक्टर साहेबांकडे आमदार साहेब आले, तिथे पण विषय झाला. अरे सगळं आमच्या पुराव्याचे तुमच्याजवळ उत्तर नाही हो. ऐका उत्तर तुमच्याजवळ सांगा. साधी गोष्ट सांगा, मुक्ताई नगर नगरपंचायत आणि खामखेडा ग्रामपंचायत भाव कुठे जास्त पाहिजे सांगा, कुठे पाहिजे जास्त? खामखेड्याले 500 रुपये आणि मुक्ताई नगरले 45 रुपये. 45. म्हणजे साहेबाले पगार कम आणि शिपायाले पगार जादा. अरे वा रे वा. हे कसं काय? तो पहिला निवडायचं मी काय बोलू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला समजते का? नाही, मग एक रुपये मिनिट. हा हात रुमाल 45 रुपये देतो साहेब. मग पहिला अवॉर्ड तुम्ही म्हणता, पहिला अवॉर्ड मला माहित नाही, दुसरा अवॉर्ड तुम्ही 920 रुपये लावला. तर माहिती आहे, खुर्ची तर तेच आहे, साहेब बदलले, कायदा तर तोच आहे. कायदा तर बदलला. सक्षम अधिकाऱ्याने सही केली आहे त्याच्या ऑर्डरवर. चला ऐका. आता हे सगळं तुम्हालाही माहिती, तुम्ही याच्या विषयाला साक्षीदार आहात. हा जो तुम्ही आज हा खटाटोप केलेला आहे, ते मला असं वाटतं त्याच्यावर सोल्युशन नाही आहे. तुम्ही आज करा, परत उद्या काही उभं राहील किंवा आज काहीतरी उभं राहील आणि याच्यातून हा विषय स्प्रेड होईल. पहिलेच तर मला असं वाटतं की हे काही परवडणार नाही. एक मीटिंग लावा, 2-1 दिवसामध्ये पॉझिटिव्ह निर्णय घ्या आणि विषय संपवा. तुम्ही अशा पद्धतीत करून हा विषय चिघडणार आहे. मला नाही वाटत की या विषयातून कॉल मिळेल. दडपशाहीला आम्ही कोणी बळी पडणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल कोणाला की तुम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये आमच्या भावना दाबून ठेवसाल, सहपरिवार येऊ आम्ही. आमच्या बायका, पोरं सगळे घेऊन. आम्ही आता जर तुम्ही ना आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, आम्ही दडपू देणारच नाही. आणि याच्या पुढे जर तुम्ही नाही असं केलं, आम्ही नदीमध्ये शिदे आम्ही नदीमध्ये जाऊ, आत्ताच कुदून जाऊ सर्व समाधी करून टाकू. आणले त्यानं वाचवणारे माणसं. तुम्ही वाचवणाऱ्या कितीला वाचवू देईन, आपण कुदून जाऊ. आता वाचवा काय करणार याचं. एखाद्या शेतकऱ्याला हात लावून दाखवा, 10-15 जण कुदायला तयार. हा हात लावून दाखवा फक्त प्रशासन. चला बाकीचा विषय चर्चेनंतर करू. आता तुम्ही काय करता बोला. चर्चा झाली तोपर्यंत हा विषय आणि संपला. 50 मिटिंग झाल्या हो. कलेक्टर तो ते कलेक्टर असे असे करतात. चॉकलेट दिले असे लोकं खातात ते. डायबिटीज होऊन गेले. आपण जेव्हा लवादचे निर्णय जाहीर झाले त्यावेळेस कोणतरी या ना महोदय आपण अपील मध्ये जायला पाहिजे होतं. आणि ते कायदेशीर बाब आहे. म्हणजे आम्ही कोर्टात जायचं. अहो साहेब, निकाल जेव्हा त्यांनी अजून तर निकाल आम्हाला तर दिलेला नाही, पण ज्या वेळेस त्यांनी आम्हाला अनधिकृत माहित पडलं किंवा निकाल लागलाय, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी आमची मिटिंग घेतली. परत तुम्हालाही बोलवलं होतं, तुम्ही आले नाही. 5 तास आमची मिटिंग घेतली निकाल लावल्यावर बी की नाही हे गलत हुआ आहे. मग त्यांचे अरे तुम्ही त्या नगर रचनावाल्यांना याचे व्हॅल्युएशन काढायला लावता. नगर रचनेचा काय संबंध आजपर्यंत? आता आमची जमीन साहेब, मी माझे वडील धरणग्रस्त, माझे आजोबा धरणग्रस्त, म्हणजे आम्ही आमच्या जमिनी पहा कशा गेले. सर्व शेतकरी असेच आहे मुक्ताई नगरचे. 3-3, 4-4 वेळा आमच्या जमिनी गेल्या आहे. आता मुक्ताई नगरचा जर तुम्ही पाहिलं तर जमीन शिल्लक राहिली नाही आमच्या मुक्ताई नगरला. एवढ्या वेळा आम्ही जमिनी देऊन चुकलो आहे. अजून पुनर्वसन मध्ये पार्शियली निकाल झालेले मला माहिती आहे, पूर्ण निकाल पण नाही झालेले. बरोबर. हा, तर याच्यामध्ये रिव्हिजन मग तेव्हा कलेक्टर साहेबांशी बोललो. ते कलेक्टर साहेबांनी सांगितलं. की हा एकाच लाईनवर सांगतो ते रेट वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. मग ह्या विषयावर कलेक्टर मीटिंग झाली. आम्हाला सांगितलं की कायद्यामध्ये तरतूद नाही, मी तुम्हाला आता तेच सांगितलं दुरुस्त ना. करू शकत नाही, तुम्हाला जिल्हा कोर्टात जावं लागेल. पण जिल्हा कोर्टात जाण्याकरता स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. चुकी तुमची आणि स्टॅम्प ड्युटी आता मला 85,000 रुपये स्टॅम्प ड्युटी येते. कुठून भरायचे? आम्ही स्टॅम्प ड्युटी कशाला भरायची? स्टॅम्प ड्युटी पण
केला ना मी तो. आता आज त्याच्यावर नितीन गडकरी साहेबांची मुख्यमंत्री मोदयांची आता मिटिंग आहे आज. त्याची माहिती घ्या, मिनिट घ्या, तुम्हाला माहित पडेल. तर हे सगळं चालू असताना आता हे राज्यातला हा एका विषय का, राज्यात 5 प्रकल्प मोठे मोठे आहे. त्या 5 प्रकल्पाच्या सगळ्याच लोकांनी तशा पद्धतीने आंदोलन, मोठे मोठे आंदोलन मुंबईत पण झाले. आता तो आंदोलन थोडंसं तुम्ही थांबलं पाहिजे. त्याचा काहीतरी निर्णय आला तसं केला पाहिजे. आपण फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणार असो, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार असो, तर शेतकऱ्याला बळीराजा बनण्याचा काही अधिकार आपल्याला नाही आहे मला असं वाटतं. अशा पद्धतीत चुकीचं आज तुम्ही इतकं पोलीस प्रोडक्शन घ्याल आणि हे कराल असं अपेक्षा नव्हती. तर असं जर वागत असाल तर मला वाटतं की दोरी प्रयोग होईल. त्या लोकांची मागणी काही रास्त आहे. मला तुम्हाला काय वाटतं, रास्त आहे की नाही? आहे शेतकऱ्यांची मागणी रेटच्या बाबतीमध्ये जी काय ती आपण ऐकली, पण हे वर्षभर चाललंय. ऐकल्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट बघितले पाहिजे की तुम्ही 2013 मध्ये ह्या नॅशनल हायवेला काय रेट दिला. त्याच लोकांची जमीन जात असेल, तीच जमीन त्या लोकांना जात असेल, तर ते 200 रुपये रेट कसं घेतील? 3,200. माझ्या मताप्रमाणे रिव्हिजनची जर प्रोव्हिजन असेल किंवा तशी जर आवश्यक दुरुस्ती जर केली समजा, ते कलेक्टर साहेब म्हणतात कायद्यात तशी नाही. ठीक आहे, सरांचे पण हात शेवटी कायद्याने बांधलेले आहेत. पण चुकी करायची कशी काय अधिकार दिले? चुकी झाली म्हणे माझ्याकडून चुकी झाली असे बोलता बा ते. ते इतके ते आम्हाला सांगता की माझ्या घरात एवढे IPS आहे, हे ते आहे. मग आता मला एक सांगा का, जर असं सर्व आहे तर एवढी मोठी चुकी आहे. तुम्ही 920 रुपये रेट दिला की नाही, त्यांनी 280 कसा का दिला सांगा बरं. आता आणि 280 भाऊ 280 दिला, तिथं त्याला बिल्डिंग मेथड लावली म्हणजे तो आणि मध्ये 20% 80 रुपयाचा रेट पडतोय. त्याला अजून 20% कपात करून टाकली. नाही सांगतो काय कलेक्टर की माझ्यावर प्रेशर आहे. हा, माझ्यावर प्रेशर आहे म्हणे. आता प्रेशर नाही, नोकरी चालली जाईल म्हणे, मी तुम्हाला वाढून दिले. वाढवून द्यायला तर मी नोकरी दिली असं नाही. मग तडी मीटिंग घेऊन फायदा काय होईल? आम्हाला या जमिनी द्यायच्याच नाही. पहिली मुद्दा आमच्या भावना जोडलेल्या, आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहे. सुनावणी तरी घेतली का? एखादी तरी एक दिवस तरी केस चालली का? नाही चालली. सुनावणी घेतली काही नाही घेतली. न्यायालयाचा कोर्ट बसवता तर आम्हाला बोलवसान की नाही बोलवसान? आमच्या सह्या दाखवून द्या. कोर्टामध्ये आम्ही हजर आहे तर आमच्या सह्या असतील ना. आमच्या सह्या रोज जाणार सह्यानी. आमच्या रोजमेडला सह्या असतील. जमिनी घेऊन घेतल्याची असताना पैसे अरे हे तर मी तर म्हणतो फसवणुकीचा गुन्हा दाखल करू याच्यावर आपण. अजून जमिनीची मोजणी बी केली नाही. आणि जमिनी जास्त. अरे काय चाललंय? नाही, इथे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे हे सांगा तुम्ही. सरकार म्हणते मराठी कंपल्सरी करा आणि यांना इंग्लिश मध्ये अवॉर्ड बनवला. अरे वा रे वा. सगळे आवाडी लोक शेतकरी आणि इंग्लिश मध्ये अवॉर्ड म्हणजे हा अवॉर्ड बनवला. हायवे ना नॅशनल हायवे ना अवॉर्ड बनवला. तुमचे पहिले पिढी होते ना, ते पिढी म्हणत होते हमारे लोगों ने अवॉर्ड बनाया. समोर बोलले की साहेब. कलेक्टर साहेबांना मान्य केलं. अरे अधिकार तुमचा आणि ते कसे काय अवॉर्ड बनवतील? कलेक्टर साहेब विचारता 753 हायवे आहे की नाही कोणाला? टाउन प्लॅनिंग वाले आम्हाला मला फोन केला त्या मॅडमने टाउन प्लॅनिंगच्या की तुम्हारे पास डॉक्युमेंट देवतो जरा अधिकारी की मीटिंग मध्ये आपण त्यांना डॉक्युमेंट दिला. ते नोटिफिकेशन त्या दिवशी आपल्या चर्चेमध्ये आलं होतं, मी दाखवतो. त्याबद्दल चर्चा पण करू नका. आम्ही कन्सिडर केलेलं आहे. तुम्ही हायवे अधिकारी आहे बापा, आम्ही आला नाही आहे. परत त्या मोजणीसाठीचे बी 2 वर्ष मोजणीसाठी साहेब 2 वर्ष झाली आम्ही मोजणी करायला. मोजणी काऊन म्हणतो आपण? खामखेड्यावाल्यांना काही लोकांनी पैसे घेतले, मग रोडाचं काम चालू झालं, त्याने पैसे घेऊन रोडाचं काम बी होऊ दिलं. बऱ्यापैकी 50% 60% काम झालेलं आहे. आणि याच्याच कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाच्या लक्षात आलं की हे जमीन तर जास्ती गेली, बरोबर जास्ती घेतली. आपलं मागणी रास आहे की नाही की आपण मोजून घ्यायला पाहिजे. अजून मी 2 वर्ष आले भांडतोय मी मोजणी करता, अजून सरकार पैसे भरायला तयार नाही. तेवढं 3 लाख की जे शेत गेलाय त्याच्यातलं काही क्षेत्र शिल्लक आहे. आता तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ता नाही. तो जवळजवळ यांच्या प्रश्नाच सांगतो मी, जे आता अलाइनमेंट काही ठिकाणी बदललेलं आहे, त्याचा 3A वगैरे आपण केले. साहेब पहिला मुद्दा तर मोजणी झाली नाही ना शेताईची आमच्या. साहेब अजून एक घोर आहे का? या आले पैसे भेटून गेले, अवॉर्ड मध्ये त्याचं नावच नाही. आता काय पैसे कसे काय दिले? दुसरी गोष्ट आहे का, हे आमदार साहेब यांचं शेत कुठे आहे दाखवा बरं.
याचं नाव आहे का तिच्यावर? हे नाही विचारा ना. सामान्य नागरिक आमचा सामान्य नागरिक आमदाराला तुम्ही पाटीलचा चौधरी करून टाकला ना. पुढं बदलून टाकलं तुम्ही ना. म्हणजे काय कोणत्या याच्यानं गावाड बनले आणि काय करताय तुम्ही? तुम्हाला समजत नाही. पण तुमची चुकी आहे आणि तुम्ही याच्याबद्दल चौधरी करून टाकलं. आणि हे सर्व कारण केलं का झालं? साहेब, त्या शेतकऱ्याच्या शेतात उंच 20 फूट रस्ता झालेला आहे. त्यांना खाली उतरायला नाही. त्यांनी माल कसा वर काढायचा? उत्तर मी नाही देऊ शकत. ते आहे ना, ते साहेब देऊ शकतील ना. हे साहेब आहे ना. रस्त्यावर कसं माल कसा वर चढवायचा? साहेब आताचा महत्वाचा विषय आहे. हा मुद्दा घेऊ, मुद्दा पण करू आपण. ते कांदा घेऊ. ते काय एवढं ते किरकोळ विषय तो करून घेऊ आपण. कॉन्ट्रॅक्टर कडून करून घेता येईल तो, पण माझा मुद्दा हा याच्यावर चर्चा करा. पीडी साहेब, तुम्हाला काय असं वाटलं की एवढा दडप आणायचा आमच्या पोलिसांचा दडपणशाही आणून तुम्ही आमचं आंदोलन असं आणून पाडण्याचा काय प्रयत्न करताय? तुम्ही ते उलट बोलले. तुम्ही उलट इथे व्यवस्थित की नाही वा, हे तुम्ही व्यवस्थित आहे, तुमची मागणी रास्त आहे, सगळं तुम्ही मान्य केलं आणि तुम्ही 2च दिवसामध्ये असं काय भूकंप झाला की तुम्ही आम्हाला पोलिसांना मारायला घेऊन आले तुम्ही आम्हाला? 2 मिनिट थोडं ऐका माझं. तुमचा जो मुख्य मुद्दा आमदार महोदय चर्चेत काढतायत हा तुमचा अवॉर्डचा आणि जमिनीच्या मोबदल्याचा. बरोबर. आंदोलन चाललंय तुमचं प्रकल्पाच्या विरोधातलं नाही. जे मला तुमच्याशी जे चर्चा झाल्या, आमदार महोदयांशी चर्चा झाल्या, सगळ्यांशी मुद्दा तुमचा तुमच्या जमिनीचा मोबदला मिळावा हा आहे. मी आहे NHIचा. आमचा हेतू काय की आम्हाला रस्ता करायचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट झाला की आमचं ऑफिस बंद होऊन जाईल. आता जी मुख्य प्रश्न अधिकाऱ्यावर माझ्या पुढे आहे की नदीमध्ये पुलाचं काम अर्धवट आहे. ओके, अर्धवट कामामध्ये मी आता परत जाऊन समक्ष बघून आलो, काल पण आलो तुम्ही, पाईल्सची कामं अर्धवट आहेत, काही पिअर कॅप अर्धवट आहेत, मातीचा भराव अर्धवट आहे. आता पावसाळा 1 महिन्यावर आलेला आहे. पाऊस आल्यानंतर पूर आला, पाणी कुठं फिरलं, दुसऱ्या कोणाच्या शेतात जाईल, शेतकरी तुम्हीच असणार, माझं शेत तर इथं नाही आहे लक्षात, कोणाच्या घरात जाईल, नुकसान होईल, दुर्घटना घडेल, ते टाळायला हवं. त्यानंतर जी अर्धवट स्ट्रक्चर बांधलेलं आहे, पाण्याचा पूर जोरात आला, ती एखादी पिअर टिल्ट झाली, वाकली, तर ती दुरुस्त करणे, रिपेअर करणे, हे सगळं म्हणजे कसं आहे की सगळं ऐकून घ्या. तर ते जे काही पिअरचं काम आहे डॅमेज झालं तर ते तुमचं माझं सगळ्यांचं सरकारी काम आहे. याच्यात काय फायदा कोणाला होणार नाही लक्षात. तर आम्ही त्यांना असं म्हणतो, तुम्हालाही मी वैयक्तिक नेहमीच सुरुवातीपासून करतो की पुलाचं जे काम आहे, जे अर्धवट स्थितीत आहे आणि जे धोकादायक स्थितीत आहे, ती कामं आपण जर करून घेतली तर कसं झालं की पावसाळ्यामध्ये तिथं काम बंदच राहणार आहे 4 महिने. आत्ता फक्त 1 महिना वळलेला आहे. ती पिअर कॅप जी माझी अर्धवट राहिली ती राहिली, पूर्ण झाली लक्षात. आता असं हे विचार करा की समजा त्या पुलाची पिअर कॅप निघाली, तुटून जाऊन ते पुढच्या पुलाला काही कॅलॅमिटी पावसाळ्यात होऊ शकते. त्यावेळेला मग ते नुकसान जे होणार आहे ते फटका सगळ्यांना बसतो. तर 2 मुद्द्यावर आपला हे लक्षात घ्या की जमिनीचा मोबदला हा पहिला मुद्दा, हा तुमचा लढा, तुमचा संघर्ष, तुमच्या मागण्या, याच्याविषयी आमचं काही मत नाही. तुमचा मार्ग तुम्ही वापरून तो चालू ठेवा. आमचं म्हणणं एवढंच आहे की जे अर्धवट स्थितीतलं काम आहे ते जर आता आपण पावसाळ्यापूर्वी त्याला जर सेफ स्थितीत आणलं तर तुमचाही ताण कमी होईल, पोलीस डिपार्टमेंटचा ताण कमी होईल, प्रांतांचा ताण कमी होईल. नंतर त्यावेळेला कसं होईल की अरे पूर आलाय, झाड आलंय वाहत, त्याला धडकायला आलंय, ते वाहून जायची शक्यता आहे, परत त्या पुलाला धडकेल, हे कॉम्प्लिकेशन जे येत आहेत. आता तुम्ही जर शांतपणे विचार करा, तुमच्या भावना तीव्र आहेत, सगळं मला मान्य आहे, पण हा जर मुद्दा तुम्ही फक्त शांतपणे विचारा, आमदार महोदय पण समोर आहे, आपण फक्त पुलाशी संबंधित अर्धवट कामं जर मार्गी लावली तर त्याचा तुमच्या आंदोलनाला काही फटका बसणार नाही, तुमचं काही नुकसान होणार नाही. आपण जे काही घरी बसू, म्हणजे आता समजा काय झालं तर फोन आमदारांना जाणार नाही, झोपता येणार नाही, मला येणार, मी जळगावमध्ये, ही प्रांत भुसावळमध्ये, ही सगळी यंत्रणा जी आहे ही परत दावणीला बांधली जाईल. त्यावेळेची कामं इकडं अडकल्या म्हणजे तिकडची काही पेंडिंग राहतात, माणूसच येतो जेवढा वेळ काम करेल. तर थोडासा म्हणजे आपण ज्येष्ठ आहात, माननीय आहात सगळे, तर एवढा विचार करा. तुम्ही फक्त पुलाचं अर्धवट स्थितीतलं जे असुरक्षित काम आहे ते जर करायचं सहकार्य केलं तर आमचं बाकीच्या ह्या प्रकरणाविषयी आता आमचं काही मत नाही. झालं बोलणं जामनेर को उदाहरण. आणि आता आमदार महोदय जसं म्हणताय की मंत्री महोदय आणि ह्या जे बाकीचे इश्यू बऱ्याच वरच्या पातळीवर गेला, तो आता खालच्या पातळीवर राहिलेला नाही मुद्दा, तो तर आमदार महोदय फॉलोअप करतायत त्याविषयी. तर जो काय निर्णय होईल, जे काय असेल तो पुढचा मुद्दा आहे. त्याच्यावर त्या निर्णयावर पुढे काय ऍक्शन घ्यायची, कसा प्रोजेक्ट ठेवायचा, वाढवायचा, रुंदी कमी करा, जे काही निर्णय वर्ण होतील ते होत राहतील.
साहेब आता असं आहे, माझी परत तुम्हाला नम्र विनंती आहे सगळ्यांना, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट माझ्याकडे आत्ताच आलेला आहे. बरोबर. तुम्ही सांगता हा इंदोर होता, पहिले खंडवा होता, मी नवीन आलेलो आहे, तर माझा हेतू आहे की आपण हा मार्ग जर निघाला असं माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला ते खरं वाटेल खोटं वाटेल हा मुद्दा परत वेगळा आहे. बरोबर. तर आम्ही तो प्रयत्न करत आहोत की काहीतरी निघावं, म्हणजे काहीतरी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये विश्व संपून जायला पाहिजे. आपण दर 15 दिवसांनी यायचं भेटायचं नको. नाही बरोबर आहे पुन्हा तुमचा. फक्त माझी शेवटची विनंती एवढीच आहे, ह्याच्यापेक्षा माझी दुसरी विनंती नाही. साहेब, तुमची अर्धवट स्थितीतलं काम फक्त अर्धवट आम्ही साहेब या ऐकून साहेब ऐकून घ्या. तुम्ही आता आले, याच्या पहिले जे पिढी होते त्यांच्या त्या खंडव्याच्या ऑफिस मध्ये जाऊन आलो, 5 मिटिंगा झाल्या आमच्या पैशानं खिशानं. आम्ही इकडे तिकडे फिरतोय, सर्व उन्हातानामध्ये सर्व मिटिंगा पिढी काय, आरो काय, काला काय, सगळं माहित पडून गेलं आम्हाला माहित नव्हतं प्रांत साहेबांना काला म्हणतो तुमच्या याच्यामध्ये, ते माहित पडलं. तर हा असा विषय आहे, तुम्ही फक्त तुमची बाजू, हे आमची शेतकऱ्यांची जी बाजू आहे, आमची जे थट्टा चालू आहे, हे तुम्ही वरच्या स्तरावर मांडा. किंवा हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं सर्व किंवा हे पाणी येऊ शकते, हे येऊ शकते, हे तुम्ही वरच्या स्तरावर सांगा ना साहेब. तुमच्या वरच्या स्तरावर तुमच्या आरोला सांगा, तुमच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सांगा, यांना सांगा की अशा अडचणी येऊ शकते. यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. हे आतंकवादी नाही आहे, हे शेतकरी आहे. बरं, आता एक गोष्ट आहे का, तुम्ही किती गोड बोलले, एकदम गोड बोलले, तसं ऐका. सगळे पिढी म्हणता आम्हाला की फक्त तुम्ही हे चालू करू द्या, मग आम्हाला तुम्ही फक्त हे चालू करण्यासाठी मिटिंग घेता का? 1-2 मिनिटं मी सांगतो. जामनेर मध्ये गिरीश महाजन साहेबांचा एक पूल राहिलेला होता. त्या शेतकऱ्याला गिरीश महाजन साहेबांनी कलेक्टर साहेबांजवळ बोलवलं, त्याला सांगितलं तुला काय पाहिजे, हे पाहिजे, चाल करून दिलं. कागदावर करून दिलं. रात्री काम चालू झालं आणि सकाळी नॅशनल हायवे कोर्टात चाललं गेलं. अपील मध्ये चाललं काय करू, नॅशनल हायवे कोर्टात गेलं. तुम्ही काय, तुम्ही तुमच्यावर बिलकुल भरोसा नाही. नॅशनल हायवे वाले कोर्टात जाता. मला 15 वर्ष झाले पैसे भेटले नाही नॅशनल हायवे 6 अजून मी भेटले नाही. तर तुम्ही इकडे गोड बोलतात, काल तिकडे कोर्टात जाता. तुमचा अनुभव आम्हाला आहे. 30 लाख झाले. तुम्ही नॅशनल हायवे वाले खराब आहे, आम्ही अनुभव घेतलाय. आता गिरीश महाजन साहेबांचं उदाहरण दिलं. अनुभवाचा निर्णय आहे, आदर आहे. नाही अनुभव म्हणजे साहेब आम्ही इतके अनुभव घेऊन घेतले आहे. आमच्या मी सांगतो तुम्हाला, आजोबा पाठवून दिले. आम्ही बिना शिकलेले वकील होऊन गेले, बिना शिकलेले वकील. तुमचं ज्ञान कायद्याचं तुमचं यांच्यापेक्षा जास्त. आणि जितके प्रोजेक्ट डायरेक्टर आहे फक्त आम्हाला मिटिंग घेता हेच सांगतं की पुलाचं काम चालू होऊ द्या. अरे आमचं काय देतं बोला काहीतरी. बरं, आमचं काय म्हणणं, आमच्याशी संवाद साधा. आम्ही साहेबांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं मीटिंग लावा. लावली ना त्यांनी लावली, पण आपला अर्ज दिला, ते फोटो पण आपले सर्व आले, सगळे विषय झाले. म्हणणं का आमच्याशी बोला, आम्ही काही पाकिस्तानी नाही आहे. सरकार 2 घंट्यात निर्णय घेऊ शकते. बरं, आम्ही जास्त मागतोय का साहेब? आम्ही जास्त मागतोय. जे तुमच्या कागदात आहे ते द्या. 2013च्या कायद्याप्रमाणे द्या. निकाल आलेला आहे ना, जास्त आलेला आहे ना निकाल. आलेला निकाल किती त्याला? 280 रुपये. एक मिनिट, तो निकालही पार्शली निकाल आहे, त्याच्यामुळे त्या निकालाला पूर्ण निकाल भरू शकत नाही. त्याच्यात अजून काही लोकांचा निकाल द्यायचा बाकी आहे, त्याच्यामुळे तो निकाल रिवाइज होऊ शकतो. त्याला निकाल आता ऐका, एक मिनिट ऐकून घ्या. आता फक्त कलेक्टर महोदयांचीच अडचण आहे. याच्या पूर्वीच्या सगळ्या कलेक्टरने, म्हणजे मग एवढं इव्हन ईश्वरराजे निंबाळकरांनी पैसे देताना सांगितले. मित्तल साहेबांनी आता जळगावलाच निवाड आहे. मित्तल साहेबांनी आता चांगले पैसे दिले. आता मित्तल साहेब कधी होते? 1-1.5 वर्षापूर्वी होते. याच कायद्यामध्ये मित्तल साहेबांनी जळगावला चांगले पैसे दिले. तो तर हायवे नव्हता, तो बायपास होता, त्याला 100 कोटी रुपये दिले. पैसे दिले. पण ते तुम्ही कलेक्टर महोदयांची मानसिकता काय हे समजत नाही आम्हाला. मग तुमच्याकडून निकाल होत नसेल तर तुम्ही त्याला थांबवून द्या. निकाल आज बी तुम्ही हा काय रिवाइज करून त्याला स्टे करून द्या, आम्ही तुम्हाला काम चालू करून देतो. पण ह्या निकालावर 100% आम्ही समाधानी नाही. ह्या निकालावर आम्हाला कोर्टात जो 20 वर्ष पण पुढची पिढी येईल आमची, तो पैसे मिळणार नाही. यांनी सांगितल्याप्रमाणे मागचे 3200 रुपये अजूनपर्यंत 15 वर्ष झाली मिळाले नाही कोर्टामध्ये. निकाल लागून गेला. शेती घेऊन घ्यायची, त्याच्यावर वाहतूक सुरू करून टाकायची. आमचे 2-3 पिढ्या, म्हणजे एखादा व्यक्ती मरणासन्न अवस्थेमध्ये पडतो तर त्याला पैसे मिळत नाही. त्या पैशाचे शेतीला काय फायदा हो? त्या सरकारचा किंवा त्या आश्वासनाचा काय फायदा? मी एक DCM साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली, समृद्धीच्या बसवर पैसे द्या. त्यांनी मला सांगितलं हो देऊ. पण मध्ये काही असे दिवस गेले की त्याच्यात मलाही बोलता नाही आलं. माझी काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. परवा सह्याद्रीवर मिटिंग झाली, मुख्यमंत्री दोघं DCM होते. सह्याद्रीवर मिटिंग झाली. त्यांनी सांगितलं 2 दिवसात निर्णय घेऊ. आता पहिल्यांदा घुसून गेलं तर मी काय करू शकतो? थोडंसं तुम्ही जास्त
ठीक आहे, जे नुकसान व्हायचं ते नुकसान भरून निघेल, पण यांचं नुकसान भरून निघणार नाही हे तुम्हाला माहित आहे. आयुष्याचं नुकसान आहे. यांचं नुकसान भरून निघणार नाही. 15 वर्ष झाले त्यांना अजूनपर्यंत कोर्टातून पैसे मिळालेले नाहीये. तुम्हालाही तुम्ही माहिती घेतला रिव्ह्यू, तर चोपड्याचे पैसे, अंकलेश्वर महामार्गाचे पैसे, अंकलेश्वर महामार्गाचे पैसे 20 वर्षात मिळाले नाही आहे, माहिती आहे तुम्हाला. 20 वर्ष जर कोर्टात जाऊन पैसे मिळत नसतील तर हे लोकांना आता पहिल्या अनुभवानंतर हे लोक थोडंसं त्या बाबतीत शासन करून जाणार असं नाही होत. म्हणून थोडं माझी तुम्हालाही विनंती आहे, थोडंसं घाई गडबड करू नका. आम्हालाही समजतं मुक्ताईनगरमध्ये या फ्लडचं काय होऊ शकतं. तुम्हाला आमची जास्त काळजी आहे, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचे धन्यवाद मानले पाहिजे की मुक्ताईनगरची काळजी तुम्हाला जास्त आहे. थोडं शेतकऱ्यांची काळजी करा म्हणजे बरं होईल. आणि खास करून तुम्हाला म्हणतो मी ते यांना बोलून काही फायदा नाही. यांना यांचा प्रोजेक्ट करायचा आहे. तुम्ही कलेक्टरवर मिटिंग घ्या, कलेक्टर पॉझिटिव्ह बोल हो बाबा, आपण उद्याच मार्ग लावू. गोड गोड बोलायची मीटिंग नको घ्या मला नुसतं. ठेकेदाराचा फुल कसा पडेल नाही, त्याचे नुकसान कसं होईल हेच तो विचार सांगता येते आपल्याला, नाही सांगा पाहिजे. ठेकेदाराची काळजी असणार ना, इथे बसतो ना हे चप्पल साहेब प्रोजेक्ट आहे, यांनी बंदोबस्त मागितलाय. तुम्ही ते मीटिंग लावा ना, एवढी ताकद असेल तर. मीटिंग उद्या गडकरी साहेबांनी मुख्यमंत्र्यांची उद्या. मग उद्या आहे तर आज कशाला पोलीस बोलवले. हा पैसा तर विनाकारण शेतकऱ्याचाच खर्च होतोय ना, काही कोण्या अधिकाऱ्याच्या खिशातून जात नाही. एका दिवसासाठी जर थांबवलं असतं तर विनाकारण इतकं थांबले असते एक दिवस. आम्ही तर इथं बसलेलो आहोत ना, 2 वर्षापासून आंदोलन चालूच आहे. मग तुम्हाला जर हे माहिती आहे की एका दिवसाने उद्या मीटिंग आहे, तर आज हे एवढं धटाण करायची गरज काय होती. तुम्ही 2 दिवसापूर्वी इथं यायचं, आंदोलनासाठी भेट द्यायचं, तुम्ही जिथं डोक्यावरून हात फिरवायचा आणि परत जाऊन सणालात मारायचे, हे योग्य नाही आहे साहेब. सगळ्यांना प्रोजेक्टची पडली, शेतकऱ्याची कोणालाच नाही पडली. प्रोजेक्ट झाला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की आमचा पूल करू द्या, तुमचं काय हो असं याचं म्हणणं आहे. तुमचं काही ओ असं नाही, मग कसं फक्त तेवढा अर्धवट आहे, तो झाला, सगळ्यांचाच फायदा आहे. तुमचं काही हो असं नाही म्हणत कोणी. सगळ्यांचा फायदा आमचा वाटोळा आहे. पुलाचं फक्त अर्धवट आहे साहेब, पाण्यातलं काम आहे तेवढं. पुलाचं केलं तुम्ही विचारणार नाही, पूल करत नाहीये साहेब, पुलाचं नाहीये सर. अंदर महोदय, पुलामध्ये जे पाण्यात जे पाहिजे साहेब अर्धवट झाले, पुलाचं काम झालं तर तुम्ही येणार पण नाही इथे. नाही, पूल पूर्ण नाहीच करणार साहेब. आता 1 महिना फक्त पावसाळ्यात पुरतं जे आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही हा प्रश्न सोडा. पुलाचं काम आमचं काय कामाला मिळत नाही. आमच्या तालुक्याचा विकास होणार आहे, आम्हाला तर तो रस्ता पाहिजेच आहे. आम्हाला थोडीच कामाची अडचण. आम्हाला कामाची अडचण नाही. जमिनात द्यायची आहे, पण आम्हाला पूर्ण किंमत घ्या आमची. बरोबर. आणि राष्ट्रीय किंमत पाचतो असं काही दुसरी कागदावरची किंमत द्या. बरं, आमचे आजोबा धरणग्रस्त आहे, आमचे बाप धरणग्रस्त आहे, आम्ही बी धरणग्रस्त या रोड मध्ये होऊन गेलो. बरं, ह्या जमिनी बापदाद्याच्या कोणा आता घेतले नाही काही, आमदार साहेबांना घेतले की आमदार साहेबांना घेतले नाही, बापदाद्याच्या जमीन आहे याच्या. म्हणजे एक बी दाखवा तुम्ही की आता जमीन घ्यायलाय. सगळ्याच्या बापदाद्याचं जमीन आहे की बाबा प्रोजेक्ट होतोय म्हणून कधी पैसे कमवा करता घेतले जमीन, असं नाही आहे बा. लोकांना असंच वाटत होतं. हा, ते नाथाभाऊन जमीन त्यासाठी घेतली मोठी. आता बोलतो बोलायला पाहिजे. गणपत बुवाच्या बाबाची जमीन आहे, बाबाची नाही, त्याच्या बापाची. हा काय सांगा तुम्हाला आता. त्याच्या बरं, बापाची. उतारे तुमच्याकडे आहे, तुम्ही पाहून घ्या ना, नोंदी तुम्ही पाहून घ्या. 100 वर्ष आधीची. सांगा बुवा. अरे वा रे वा. ते पाहत नाही निकाल हे करतात ते. काय तुमच्या डोक्यात काय सांगा आता, म्हणजे आम्ही दोघे आपण सन्मान्य आमदार आहात, स्थानिक पण सगळे मान्य आहे सर. आमची फक्त विनंती होती की पावसाळ्यात पाहिजे. ठीक आहे सर, मान्य करा की विड्रॉ नाही रेटचं साहेब प्रांत साहेब आहेत, अवॉर्डची डिक्लेअर केली. सुरक्षा तुम्ही मागितली, प्रांत साहेबांनी मागितली नाही आहे.
तुम्ही हे असा आघोरी प्रयोग न करता काहीतरी 2 दिवस थांबा, 2 दिवस मीटिंग होऊन जाऊ द्या, आपण लागलं कलेक्टरकडे परत बसू. तुमच्या मंत्र्यांनी सांगितलं होतं 2 तारखेला मीटिंग घेऊ विधान भवनात. 4 ते 2 तारीख सांगितलं. 2 तारीख सभागृहात आश्वासन दिलं होतं. मग ते तरी पाळायला पाहिजे होतं. मीटिंग झाल्यानंतर आम्ही ठरवलं असतं काय करायचं, चालू द्यायचं की नाही चालू द्यायचं वगैरे, तर नंतर ठरलं असतं. कमी मीटिंग घेऊन तुम्ही जे सांगितलं सभागृहात ते करा. त्याने सभागृहात काय सांगितलं आपल्याला, 2013चा लाट कायदा लावेल असं सांगलं आहे सभागृहात. रेकॉर्डिंग आहे आणि रेकॉर्ड आहे सगळं. जे तुम्ही सांगितलं ते करा, आमचं म्हणणं नाही आता आमचं करा. बरं नुसते ते बावनकुळे साहेबनी बोलले, माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ते सभागृहात बोलले, त्याची रेकॉर्डिंग आहे. बस तेच करा. त्याची ऑलरेडी बैठक आहे ना, मुख्यमंत्री बोलले ते करताय. बैठक लावली तोपर्यंत प्रशासनाने थोडस संयम ठेवा. ते होऊन जाऊ द्या. तुम्हाला आम्ही स्वतःहून जागा देऊ. तुम्हाला प्रकल्पाला विरोध आहे का लोकांचा? संपला विषय. कशाला काही गडबड. तुम्ही असं वाटतं का तुम्ही चिघळताय? 2 महिन्यापासून आता याच्या पहिल्या पिढी होत्या, मिटिंगा घेतल्या, पण हे असं नाही केलं. हे अशानं वातावरण खराब होईल. तुम्ही चिघळवण्याचा प्रयत्न करताय. एवढ्या पोलिस बोलायला नको पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना मारायला पोलिस बोलवता का तुम्ही? एकाकडे म्हणता की शेतकरी कोर्टाचे पैसे आम्ही भरतो. हा आरो साहेब म्हणे कोर्टाचे पैसे आम्ही भरतो. आरो साहेब आलते भोकळे त्या दिवशी, कोर्टाचे पैसे आम्ही भरतो, तुम्ही अपीलमध्ये जा. मग 20 वर्ष लेखन लागणार नाही तोपर्यंत. जगाच्या पोशिंदा शेतकऱ्याला म्हणता आणि इकडे एवढे पोलिस बोलवता आमच्या करता तुम्ही. आणि ते पोलीस प्रशासनाने बोलवले नाहीये साहेब. तुम्ही बोलवले आहे ते. आमचा रोज तुमच्यावर आहे साहेब. प्रशासनाने एकही पोलीस अधिकारी इथं बोलवलेला नाही. तुम्ही 3 दिवसापासून अगोदर इथं आले, आमच्या डोक्यावरून हात फिरवला. मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मी असं करतो, आणि 3 दिवसात कोणता पुलवामा घडवला तुम्ही? तुमचं म्हणणं बरोबर. तुम्ही का घडवला? तुमचा फॉलो चालू आहे. तुमचा आमचा फॉलो आहे. 2-3 दिवस संयम ठेवा. घाई गडबड ना करू. कशाला घाई गडबड करू? मीटिंग होऊ द्या ना. मीटिंग उद्याच आहे तर पॉझिटिव्हली झाली तर निश्चितच. मीटिंग झाल्यावर तुम्ही आम्हाला भेटा, सांगा मीटिंग मध्ये काय ठरलं. कालच्या दफा आली आपण ते. बरं आमच्याशी बोला तर खरं. बस एवढंच म्हणणं आहे आमचं. मीटिंग घ्या, आमच्याशी बोला, मार्ग निघेल. कोणी बोलायला आमच्या तालुक्याचा विकास होतोय, आम्ही कोणी नाही म्हणतो. आमच्या तालुक्याचा विकास होतो ना. डायरेक्टर आता एक दुसरी भेट देऊन राहिला 2 वर्षामध्ये, आणि येऊन जाऊन पोलीस लोकांना. तर ते साहेब इतके चांगले की एकाही शेतकऱ्याला त्यांचा त्रास नाही. उलट त्यांनी शेतकऱ्याला सहकार्य केलं. प्रत्येक वेळेस आंदोलनात मोहिते साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला सहकार्य केलं. त्या माणसाचा सत्कार जेवढा केला तेवढा कमी आज केला. PI आम्हाला विचारता, आम्हाला हे करता, आणि एकही अधिकारी इथे येत नाही की बा तुमच्या हे सोडत. आता तुम्ही आले, आम्हाला असं वाटलं त्या दिवशी की तुम्ही वरच्या मंत्र्यांशी बोलून काहीतरी मार्ग काढा. तुम्ही उलट पोलीस बंदोबस्त घेऊन आले आम्हाला मारायसाठी. सगळे चालू आहे. कसं आहे की सगळ्याच गोष्टी घेऊन आपण बोलत नाही. मी स्वतः आलो होतो, त्याच हेतून आलो होतो. प्रयत्न करू. पवार तुम्ही इथं थांबू नका. हे पोलीस बिलीस घेऊन जा. गडकरी साहेबांची मीटिंग होऊ द्या. मीटिंग झाल्यानंतर काय निर्णय होतो आम्ही बोलू, तुम्ही बोला. पण हे असं नाटक करू नका. पोलीस बिलीस काम चालू करून टाकलं होतं तिकडे. कामही चालू करू नका. काम चालू केलं ते वातावरण आणखी बिघडेल. आतापर्यंत सगळे शांततेनं बसले, सगळे शांततेनं बसले. उगाच हातात दगड घ्यायला नको सांगा. विनाकारणचं वातावरण चिघडतं, शांतता भंग होते. आम्हाला नको आहे ते. बंद करा ते. माणसं घेऊन जा आणि मीटिंग झाल्यावर परत या ना. आमचं काय, तुम्ही एक दिवस शेतकऱ्यासाठी थांबायला जायचे. आमच्या आयुष्यभराचे राख रांगोळी होते तिकडे. तुम्हाला एवढे घाई, तुम्ही जेसीबी पिशेबी तुमच्या सामान विमान घेऊन आले. तुम्हाला असं वाटलं की आम्हाला उचलून काय आता आम्हाला कोणी पाठवता काय माहिती, आतंकवादी का पाकिस्तानला पाठवता का तुम्ही आम्हाला? साहेब तुम्ही जमिना घेतल्या तर कोणत्या शेतकऱ्याची जमीन मोजायला मोजून बी दिलेली जमीन आम्हाला. आमची जमीन तर मोजा, आणि नाव लावून दिले तरी राष्ट्रपती आमच्या जमिनीचा. मोजणीच केली.
सह्या दाखवा आमच्या. एवढी तत्परता दाखवली नाही यांना, फक्त पोलीस बंदोबस्त बोलायची तत्परता दाखवली. तुम्ही आम्हाला इथे आम्हाला हे होतं की तुम्ही आमच्या जिल्ह्यातल्या तुम्ही बोलले, चला बा आपला माणूस आहे, आम्हाला पण असं वाटलं की त्याला तुम्ही आता आमच्या शेती मोजसान हे करसान, तुम्ही तर पोलिस घेऊन आले. आता शेतकऱ्यांना उतरण्यासाठी जागा नाहीये, तुम्ही एवढे भराव करून ठेवले की शेतकऱ्याला त्याचा किडीचा माल वरती काढताय. ती 27 फूट वरती गेली यांनी. त्या खामखेडा गावाजवळ चालू तुम्हाला मी दाखवतो, शेतकऱ्याच्या मोऱ्या गेल्या त्यांचं पाणी पास होणार नाही. कोणता शेतकरी जमीन पेरणार आहे? माझं 1.5 एकर क्षेत्र आहे, त्याच्यातून पूर्ण पाणी जाणार आहे. माझं उत्पन्नाचं भरपाई कोण करणार? सर्व दूर रस्ताच होणार आहे, रस्ते बंद होणार आहे शेतीतले. बंदच झाले ना साहेब. सोरंशी साहेब काय पवार साहेब काय म्हणणे आपलं? नाही आता दोघं सन्मानी आमदार आपण आज स्थानिक म्हणतात, आम्ही थांबतो आज साहेब. उद्या मीटिंग होईल आमदार महोदय. परवापासून निर्णय घेऊ, सह्याबाजी निर्णय घ्या. ते आमच्या गावात खामखेड्यात बी उड्डाण पूल आहे नाही. पण हे असं करून चिघडू नका. आम्ही शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमचं आंदोलन एकदम शांततेनं आहे. PI साहेब पण इथे आहे. आम्ही कोणाला म्हणजे सहकार्याच्या भावनेतूनच आंदोलन केलं. आम्ही ज्या दिवशी आंदोलन सुरू केलं 10वीचा पेपर होता, आम्ही रस्ता रोको करणार होतो, पण आम्ही ते पाहिलं की पेपर आहे, आपलेच मुलं आहे, शेतकऱ्यांचे मुलं आहे. आम्ही त्या दिवशी रस्ता रोको केला नाही. आम्ही चांगल्या म्हणजे एकदम चांगल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. तुम्ही चिघडवण्याचा प्रयत्न करू नका. बरं आम्ही आमचा हक्क मागतोय बा, काही एक्स्ट्रा तर मागत नाहीये तुमच्याकडून, असा विषय आहे. जमीन घ्या पण ओके तुम्ही बदला ते. तुम्ही ठरवता साहेब, एखाद्या शेतकऱ्याची जमीन मोजली का? कोणत्या शेतकऱ्याला बोलून मोजून दाखवली जमीन? आमची सही दाखवा. सही दाखवा. एका शेतकरी सही दाखवा, 1 लाख रुपये मी देतो. साहेबांनी अवॉर्ड दिलाय, मोजणी झाली दाखवा ना. आमच्या सही दाखवा. सह्या दाखवा आमच्या. दाखवा आमच्या सह्या. मोजणी करतात सह्या घेतात. आणि आले कोण मोजणी करायला? येणे जायचे माणसं होते. अरे बरं, अरे या मोजणीचा छटाकभर विषय आहे. निकाल लावला तर आपल्याला बोलवलं नाही. रोज मेळवर आमच्या सह्या सही आहे ना ते. खरं आहे. कोर्टात परस्पर काम होऊन राहिले. कोणतं शेतकऱ्याला रोजनाम्यावर सह्यानी कोर्टामध्ये निकाल लावून टाकला. शेतकऱ्याला बोलवलं नाही, कोणती चर्चा नाही, आमच्या वकिलांना बोलवलं नाही. शासनाचा प्रकार चालला. प्रांत साहेब तिथे एवढ्या चर्चा केली तर हा प्रश्न सुटणार नाही. मीटिंग होऊ द्या. मी बोलतो गडकरी साहेबांशी, बावनकुळे साहेबांशी, मुख्यमंत्र्यांशी बोलतो लागलं तर लवकर सोडवा म्हणून. बियाण अग्रवालच्या माणसं लगेच बशीना बोलवता, कामं चालू करताय. इथं आंदोलन चालू आहे, इथं कोणती चर्चा होत नाही आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का? आता नाही. फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थाने कवडीमध्ये भाव मिळत आहे, जे हायवे लगत आहे 753 आहे, अशा जमिनीचा योग्य भाव मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे, सपोर्ट राहणार आहे. पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे. आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने इथे आलोय. मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न केला, त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा. 2-4 दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर सरकार चांगला निर्णय घेईल आणि माननीय मुख्यमंत्री निश्चितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तोपर्यंत थांबवा. शेतकऱ्यांनी एक टोकाची भूमिका घेतली आहे. जर या ठिकाणी जर काही पर्याय नाही निघाला तर नदीमध्ये उडी घेऊ. तर ते शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेतलं, सरकार समजून घेतोय, आम्ही सरकारचे प्रतिनिधी आम्ही समजून घेतोय आणि आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे. ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही